शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, कांद्याला योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात यावी या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात भाजपच्या कार्यकारिणी समितीचे 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे। या ठिकाणी तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले। तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तूर डाळ, कांदा आणि दारूच्या बाटल्या सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ फेकून आंदोलन केले। अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली।